नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि इथे तुम्ही बघू शकता संत्रा झाडामध्ये आपण बांबूची जे आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला मागच्या 1.5 वर्षापासून या बागेमध्ये अडचण येत आहे. हा सागाचा वसावा आणि जे मुळ्या याच्या वाढलेले आहे सागाच्या, त्यामुळं संत्र्याचं झाड डिस्टर्ब होत आहे. त्यामुळे तुम्हाला इथं बघू शकता जे गाडी पडणे, पानगळ होणे हा म्हणजे अडचण आपल्याला इथे येत आहे. तर ह्या अडचण जे आली ती कशामुळे आली ते आपण इथं चर्चा करूया. बघा, झाडांचं वय हे 7 ते 8 वर्ष वय आहे. आणि हे बांबू जे आहे, बांबू म्हणतो आपलं साग जे आहे, साग लागवड जी आहे ती 2 ते 2.5 वर्षाची लागवड आहे. 2-2.5 वर्षामध्ये भरपूर चांगला घेर झालेला आहे. आता शेतकऱ्यांनी जे इथं निर्णय घेतला की आंतरपीक म्हणून बांबू लागवड करण्याचा, साग लागवड करण्याचा, तो 100% इथे थोडासा अडचणीचा आलेला आहे. चूक म्हणू शकत नाही आपण. आणि हे पण इथे सक्सेस झालं आहे. पण संत्रा इथे डिस्टर्ब झाला आहे आणि मागच्या 1.5 वर्षापासून हा भाग फुटत नाही चांगला. आता इथे आंबेबार आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर हा पण रोगबारासाठी तयारी चालू होती. तर इथे अशा प्रकारे काही झाडांमध्ये खूप जास्त असा आंबेबार निघत आहे. तर आंबेबार तर आपल्याला इथं घ्यावं लागणारच आहे, कारण याला थांबवू शकत नाही आपण. जी पानगळ झाली होती हे दिसते तुम्हाला. पानगळ झाल्यामुळं आणि वातावरण तसं फेवरेबल झाल्यामुळं इथे आपल्याला हत्तीबार म्हणजे आंबेबार निघत आहे आणि तो आपल्याला घ्यावाच लागेल. तर इथं आपल्याला जे पुढील नियोजन आहे मृगबाराचं ते 100% करता येईल. तर आता याला आपण बेसल डोस जो आहे, मी सांगितलं आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, तो भरून घेणार आहे. आणि स्टोरेजसाठी जे नवती आता निघत आहे ती मॅच्युअर करणे आणि जुन्या काडीमध्ये ताकद येणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर ही अशी झाडं झालीत आणि त्याला जर आपण स्टोरेजवर काम केलं चांगलं उन्हाळ्यामध्ये, मार्च एप्रिल महिन्यामध्ये, तर 100% आपण इथं मृगबाराची तयारी करू शकतो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद.